नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. ज्ञानयज्ञ सत्संग सोहळा. श्री क्षेत्र ओंकारेश्वर शिवालय संस्थान ब्राह्मणगाव वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह भगवान भोलेनाथ, आदिशक्ती, सप्तशृंगी माता, देव मामलेदार यशवंतराव महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरू लहरीनाथ महाराज, महन्मनीय कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या कृपेने हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज जाधव ब्राह्मणगाव यांच्या स्वस्थानी गेल्या 39 वर्षापासून चालत आलेला नाम सप्ताह रविवार दिनांक 18/2/24 ते 25/2/24 या कालावधीत मोठ्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीत गुणीजन सतीश महाराज, शुभम महाराज जाधव, तेजस महाराज जाधव यांच्या ताला स्वरातून भाविकांना मंत्रमुग्ध केले. पारायण, प्रवचन, हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, मोठ्या प्रमाणात अन्नदान अशा प्रकारे कार्यक्रम साजरा झाला. रविवार दिनांक 25/2/2024 रोजी हरिभक्तपरायण सदानंद महाराज मलकापूर यांचे काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. या नामसप्ताहासाठी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्य सदस्य डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेब, माजी API नारायण अहिरे, नाशिक राज्याध्यक्ष हरिभक्त पारायण बाळासाहेब शिरसाट यांचा, जागतिक मानव अधिकार राष्ट्रीय सचिव तथा नाशिक विभागीय अध्यक्ष वारकरी संप्रदाय हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या दरम्यान माननीय डॉक्टर दिघावकर साहेब यांनी सप्ताहात असलेल्या जनसमुदायास आपले धार्मिक मनोगत व्यक्त करून मंत्रमुग्ध केले. मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव हरिभक्त पारायण सुरेश हाडीज, विठ्ठलप्पा सोनवणे, हरिभक्त पारायण मोठा भाऊ अण्णा भामरे यांच्या समवेत सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सेवकांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने समाजसेवा रत्न सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये हरिभक्त पारायण सदानंद महाराज मलकापूर, अचलगिरी महाराज साईबाबा मंदिर ब्राह्मणगाव, हरिभक्त पारायण सतीश महाराज अंबासन, हरिभक्त डॉक्टर सोनवणे साहेब महालपाटणे चोपदार, हरिभक्त पारायण बबन चव्हाण धांद्री, विशारद हर्षदा पाटील सटाणा यांचा समावेश आहे. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राज्याध्यक्ष हरिभक्त पारायण बाळासाहेब शिरसाट अप्पा यांनी केले. कीर्तनाच्या शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक राष्ट्रगीताने कीर्तनाची सांगता करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बळीराजाचं, विद्यार्थ्यांचं, तरुणांचं आणि खास करून नानासाहेबांची माय, आमची माय वारकरी होत्या आणि वारकऱ्याचं लेकरू कसं असतं बघितलं तुम्ही? बघितलं का तुम्ही? म्हणून वारकऱ्याला कधीही पांडुरंग परमात्मा कमी करत नाही. नाना आपल्याला मनाचे संकल्प पावविले सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याची पाहिजे. तुमचे जेवढे संकल्प असतील पांडुरंग परमात्मा सर्व पूर्ण करू अशी या ठिकाणी प्रभू रामचंद्राला, महादेवाला प्रार्थना करतो. नानांचा या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. निखिल भाई, संकेत भाई, त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचे स्वागत करतो. नाना आपण या ठिकाणी आलात, आपण आम्हाला 2 शब्द जरा उद्बोधन करावं. 2 शब्द सत्कार करू. कृपा आहे तुमच्यावर, प्रभू रामचंद्राची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे. दोघं पोरं तुमची आता तुमच्याही पुढे 2 पावलं पटकन जाणार आहेत. अजून नाही जाऊ देणार तुम्ही सहजासहजी, पण जातील याची खात्री वाटते आम्हाला. बरोबर आहे ना मंडळी? जातील, जायलाच पाहिजे, तरच त्या बापाचं जीवन समृद्ध झाल्यासारखं वाटतं म्हणे. आणि ते समृद्ध जीवन जगण्यासाठी पांडुरंगाने तुम्हाला खूप आयुष्य द्यावं, निरोगी आयुष्य द्यावं अशी प्रार्थना करतो. पुढील कार्यक्रम काय? सन्मान. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना
सर्वांनी आता महाप्रसाद लाभ घ्यायचा आहे. वाढपेंनी वाढण्याचं कारण करा आणि सर्वांना नम्रतेची विनंती. प्रतिनिधी सुरेश हॅडीज बागलान. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.